कोणते आमदार? आमचे का दुसरे? आमचे म्हणजे आम्हीच ना मग. आमदार आता तुम्हाला इथं 2-3 आमदार ते महापालिकेतच सोबत होते ना सगळे आम्ही. तुम्हाला रासने महापालिकेत होते, भीमरावांना महापालिकेत होते, आमच्या वहिनी महापालिकेत होत्या, आम्ही सगळे महापालिकेतच होतो ना. म्हणजे आम्हीच केलं. महापालिका म्हणजे भारतीय जनता पार्टीने केले. पुणे शहर हे देशातील प्रमुख 2-3 शहरातलं एक शहर आहे. पुणे हे आम्हाला देशातील सर्वोत्तम शहर करायचंय. पुण्यामध्ये मी जी नावं वाचली, जी कामं वाचली, त्याच्यामध्ये केंद्र सरकार, त्याच्यामध्ये राज्य सरकार यांचं मोठं योगदान आहे, मोठा वाटा आहे. मेट्रो, पीएमपीएमएलच्या बसेस, मेडिकल कॉलेज, आज जायका सारखा प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्याकडे आले. राज्य सरकारच्या माध्यमातून भूसंपादनाला पैसे असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अमृत योजनेतनं आज जवळपास या समाविष्ट गावांसाठीची केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध झालाय. राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट, वेगवेगळे प्रकल्पासाठी निधी मिळतो. मी जसं उदाहरण दिलं, चांदणी चौकातल्या भूसंपादनासाठी 250 कोटी रुपये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्हाला मिळेल. त्यामुळे शेवटी पुण्याचा भविष्याचा विचार करताना केंद्र, राज्य आणि महापालिका असाच करावा लागेल, तेच आपल्या समोर मांडलं. काय? आम्ही सुरू ठेवणार आहोत, करणार आहोत म्हणजे बंदचा विषय कुठं आला? त्यामुळे तो विषयच येत नाही त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं, जो ज्या वेळेला महानगरपालिका असेल, विधानसभा, लोकसभा, प्रत्येक वेळेला जो जाहीरनामा आम्ही पुणेकरांच्या समोर ठेवला तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच पुणेकर पुन्हा पुन्हा आमच्यावरती विश्वास ठेवतात. आम्ही दिलेला शब्द पाळतो. स्मार्ट सिटीच्या स्मार्ट सिटी हा प्रकल्प आता हळूहळू केंद्रातच हे झाला ना. स्मार्ट सिटीच्या ऐका, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणे शहराची जी निवड झाली होती त्याच्यामध्ये बाणेर बालेवाडी भागामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून पुणे शहराला जो काही पैसे आले, काय झालं, आपण त्याचं जे स्वरूप दाखवायला प्रयत्न किंवा एकूण वाटतं माणसाला स्मार्ट सिटी बाणेर बालेवाडी सारख्या एका भागाची त्याच्यासाठी निवड केली गेली आणि तिथे स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प झाले. ही त्याच्यातला मूळ उद्देश हाच होता की एक भाग कुठला तरी आज तुम्ही तिथे निवडायचा होता आणि तिथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरुवातीचं काम आपल्याला करायचं होतं, ते त्या ठिकाणी झालेलं आहे. दुसरा शेळके साहेब, हा प्रत्येक देशातल्या कुठल्याही शहराला जिथे जिथे स्मार्ट सिटी म्हणून प्रोजेक्ट दिले गेले तिथे प्रत्येक ठिकाणी हीच संकल्पना आहे, एक भाग कुठला तरी निवडायचा होता आणि त्याच्यामध्ये ते काम करायचं होतं. अरे देऊ दे ना त्याला उत्तर, त्याला उत्तर देऊ दे ना. नवीन माणसाला संधी द्या ना एखाद्याला. नवीन माणसाला संधी द्या, त्याचा आवाज दाबू नका. पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी ही पत्रकार परिषद मॉनिटर करावी अशी मी विनंती करतो. तुम्ही नावं द्या आणि सांगा. आवाज येतोय? आवाज येतोय? आवाज येतोय का? त्या गावांमध्ये काहीच नाहीये. ज्यावेळी गाव आली त्यावेळी राज्य शासनाकडे दोन्ही वेळेस जवळपास 7,000 कोटीची मागणी केली. शासनाने 1 रुपया दिला नाही. आणि आता तुम्ही सांगताय आम्ही पुढच्या 5 वर्षात करू. शासन जर निधी देणार असेल तर तुम्हाला सांगतो,
समाविष्ट गावांमध्ये 24/7चा सुद्धा काम सुरू झालं. दुसऱ्या बाजूला तुम्ही महापालिकेत मिळतात तर गावांना कमी करणार आहे. पीएमपीएलचे जे काही सवलती घेणार आहे, पीएमपीएलला आता महापालिका ऑलरेडी 900 कोटी अनुदान देते. महापालिकेला गेल्या 6-7 वर्षात 8,000 कोटीच्या पुढे जात आलं नाही. तुम्ही जे हात दिलंय ते बघितलं तर महापालिकेला आता किमान 16,000 कोटीचं पाहिजे. शासन पैसे देत नाही. मी तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक विषय असे आहेत की ते हा घ्या 23-32 गावातला जीएसटी महापालिकेला मिळत नाही. केंद्रात तुम्ही आज इथे राज्याचे मंत्री पण बसलेले आहेत, ते उत्पन्न महापालिकेला मिळत नाही. दुसरं पीएमआरडीएचे पैसे मिळालेले नाही. तुम्ही राज्याकडनं आम्ही निधी आणला हे नक्की सांगता. बरेच खरं तेच सांगितलं. मान्य आहे ना, पण हे पैसे हक्काचे पालिकेचे मिळत नाही. दुसरा एक गोष्ट, आपला 1% जो अधिभाराचे मिळायला पाहिजे त्याचे 1200 कोटी राज्य शासनाकडे आहे. आणि आता आपण हॅम सारखे प्रकल्प आणतोय, हॅम मधून ते रस्त्यात आपण आणतो, इकडे टोल मधून पैसे वसूलतोय. एसटीपीचे 1150 कोटी 6 प्रकल्पाचे, त्याच्यात उल्लेख नाही केला तुम्ही. जायकाचा करता, त्याचा का नाही करत, त्याचं एक स्पष्टीकरण. मी तुम्हाला सांगतो, कुठलाही पुण्यातला प्रकल्प पुणे महानगरपालिकेला राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं कुठल्याही प्रकल्पाच्या विषयातलं योजनेच्या विषयातलं येणं असेल तर ते शिल्लक राहणार नाही. कुठलाही प्रकल्प त्याच्या अभावी रखडणार नाही. एकच बजेटमध्ये पायाभूत सुविधांना 44,000 कोटी आणि ते पात्राला 35,000 कोटी, हेच 80,000 कोटी झाले. असं कधीच म्हटलं नाही की ते महापालिका, राज्य सरकार त्याच्यामध्ये मदत करणार आहे. राज्य सरकार नीती आयोगाच्या माध्यमातून आम्ही त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सांगितलं की देवेंद्रजी ज्या वेळेला पुण्याच्या विषयामध्ये एखादं विजन मांडतायत, एखादा प्रोजेक्ट मांडतायत, तर ती केवळ ते असं म्हणाले नाहीत की ते महापालिकेच्या माध्यमातून. महापालिका त्याच्यातला एक पार्ट असेल. राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, अशा सगळ्यांच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण केले जातील. उदाहरणार्थ नदीचा प्रकल्प हा तर काय पूर्ण महापालिकेने नाही, केंद्र सरकारने मदत केली म्हणून पुढे गेला. पुण्यातल्या सर्व दूर तुमचं जोडून आहे, सप्लिमेंटरी आहे का? हा ठीक, आम्हाला त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं याच्यात काय तांत्रिक अडचणी असतील त्या निश्चितपणे दूर होतील. निश्चितपणे एखादा ऐका ना, तुम्ही मेट्रो शेवटी सगळ्या अडचणी दूर करून झाली ना, तसं त्या हे बघा, पर्यावरणवाद्यांचं असणारं म्हणणं, टेक्निकॅलिटी सांभाळणाऱ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन आणि हेरिटेज हे सगळं सांभाळून करेल. माईकचा आवाज कोणाचा माझा आवाज मोठा आहे, दाबला राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये केवळ एकच मार्ग नाही दिला. त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 57 किलोमीटर म्हटलंय. त्यामुळे जिथे अडचणी तिथे मार्ग काढू. अण्णा याच्यात एक आश्वासन दिलंय, वृक्षप्रती मार्गाजवळ डेटा सेंटर विकसित करणार. ही हद्द पिंपरी चिंचवडची आहे. राज्य सरकार डेव्हलप करणार. शेवटी इतका मोठा प्रकल्प उभा करताना राज्य सरकारच्या माध्यमातूनच केला जाईल, पण तो पुण्यासारख्या शहराला, पिंपरी चिंचवड सारख्या शहराला त्याचा उपयोग होणार आहे, त्याच्यासाठीच केला जाणार. कुणाचा काय, पण तुमचं म्हणणं काय? आम्ही घरांचा विचार केला ना, दिले त्याच्यात. आम्ही दिले ना, गरिबांच्या घराचा विचार केला आम्ही त्याच्यात, दिले ना, वाचा ना, आहे ना.
महेशसाठी वेगळी पत्रकार परिषद करूया. मी असं म्हटलं आहात की गावाची दलित समाज त्या गावांसाठी आम्ही तयारी करू येतो. एक तर मुळात तुमची 5 वर्ष भाजपमध्ये सत्ता असताना तुम्हाला डीपी करता आला नाही. शासनाला तो काढून घ्यावा लागला. पराभव तर केला. हे टाऊनकडे तो करावा लागला. तो आता नाही करायला. दुसरं मारुगे मान सिटी जी हायटेक सिटी करणार अशी तुम्ही घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हाही होते. त्यांनी येऊन स्वतः ते उद्घाटन केलं. आज 8 वर्ष तुम्ही अद्याप झाली नाही. तर तुम्ही पुणे शहर हायटेक करायचं म्हणताय. हा एक प्रश्न. आणि तिसरा प्रश्न म्हणजे असं आहे की 40% सोबत तुम्ही जो विचारला त्याला जोडून माझा विषय हे असा पण तो विषय झाला. या दोन प्रश्नाचं उत्तर आहे. नाही, मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी घोषित केलं की म्हाळुंगे आणि जे काही गावाचा विषय आहे तिथे टीपी स्कीम राबवण्याचा विषय तो ऑलरेडी ठरलेलाच आहे आणि तो झालाय. म्हणजे ऑलरेडी त्या पद्धतीनं त्याचा विचार करतोय आम्ही. हा, म्हाळुंगेचा तुम्ही विचारला मंजुरी मिळालेली नाही शासनाची. हो, त्याच्यात विचार चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं, त्यामुळे ते होणार त्याच्यात. हो, मग तो होणार आहे. आम्ही त्याच्यावरती काम करतोय. बायोमॅनिकचा एक मुद्दा त्या अर्जामध्ये पण टाकलेला आहे. आता गेल्या 3 मिनिटांमध्ये तो बायोमॅनिकचा रेट 800 रुपये आणि आता प्रशासन आहे. आता तिथल्या रेटवर मी काय सांगूया. आता प्रशासन आहे तिथे. प्रशासक मला वाटतं प्रशासक आता तिथं काम करतोय. ते योग्य ती माहिती देतील ना तुम्हाला. तुम्ही काय आम्ही कसं सांगणार. हो, मध्यमवर्ग आणि आमच्या स्लमसाठी सगळंच म्हणलं त्याच्यात.